brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. यावेळेस काही लोक म्हणाले सभागृह अधिवेशन कमी काळाचं आहे, पण मी भाई सांगतो आपल्याला, सकाळी 9 वाजता सभागृह सुरू झालेलं आहे आणि रात्री खालचं 2-2 वाजेपर्यंत चाललेलं आहे. त्यामुळे कामकाज जे आहे, कामाला न्याय देण्याचा प्रयत्न सरकारने, आम्ही अगोदरच सांगितलं होतं पत्रकार परिषदेमध्ये, ज्या ज्या प्रश्नांना तुम्ही प्रश्न मांडाल त्याला उत्तर देण्याची सरकारची पूर्ण तयारी आहे. कुठल्याही आयुधाच्या माध्यमातून आपण विचारा. आणि परंतु दुर्दैवाने ते झालं नाही. पण जाऊ द्या, काही जणांनी तर म्हणजे 2 वाजेपर्यंत आम्ही सभागृह चालवलं, पण काही लोक तर 2 तास पण सभागृहामध्ये बसायची तसदी घेतली नाही. काही म्हणजे ज्यांना जनतेची खरंच प्रश्नांची या अधिवेशनामध्ये आपण त्याला न्याय मिळवून घेत असतो, त्याला वाचा फोडत असतो, परंतु तसं काय वातावरण पाहायला मिळालं नाही. फक्त एकच विरोधी पक्षनेता हे पूर्ण अधिवेशनामध्ये दुसरं काय विरोधी पक्षनेत्याशिवाय नेत्यांनी आपल्या चर्चा केली नाही. ही दुर्दैवाची बाब आहे. आणि भाई, विदर्भामध्ये एक म्हण आहे, घरात नाही दाना आणि मले पाटील म्हणा. नाही, पाटील म्हणा का बाजीराव म्हणा, ठीक आहे. आणि विरोधकांकडे आता संख्याबळ नाही आहे दुर्दैवाने. ते आमची चूक नाही आहे, जनतेने ते दिलेलं आहे मॅन्डेट. त्या जनतेचं मॅन्डेट स्वीकारलं पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा आपण, शेवटी सर्व जनता असते आणि म्हणून काही लोक तोंडाने फक्त बोलत असतात, इथे येऊन बोलत नाहीत आणि ते बळ फक्त इथूनच दाखवतात, बाहेर दाखवतात. आणि मग आरोप तर आम्हाला पण आम्ही आरोप पातळी सोडून भाई कधी करत नाही, आपल्याला माहीत नाही. आणि म्हणून काही लोकांचं अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ, अशी परिस्थिती काही लोकांची झाली. मी खाली बोललो, जेव्हा माझ्यावर टीका केली तेव्हा मी बोललो आहे. काही लोक पर्यटन करून गेले, सभापती महोदय, अरायवल आणि डिपार्चर. पर्यटन मंत्री इकडे आहेत. आणि म्हणून पर्यटनासाठी आले अरायवल, आणि कोणी वैयक्तिक घ्यायची गरजच नाही. मी वैयक्तिक कोणावर आरोप करत नाही. आणि आले, फिरले, गेले, ठीक आहे, चांगलं आहे. पण सभागृहामध्ये एकही प्रश्न न विचारणारे देखील सदस्य आपण पाहिले. एकही प्रश्न न विचारणारे सदस्य देखील पाहिले. हे खरं म्हणजे रेकॉर्डवर आहे. न बोलणारे मध्ये पण रेकॉर्डमध्ये येणार. आणि म्हणून ही खरं म्हणजे लोकांच्या बद्दल असलेली तळमळ जी आहे त्यांनी दाखवली.